कुलकर्णी आहे. मी इयत्ता 3री क मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे आंबोळीचे शेत. पार्वतीबाई शेताकडे निघाली होती. तिच्या डोक्यावर टोपली होती, पण टोपलीमध्ये तिच्या कारभारासाठी जेवण होते. सूर्य माथ्यावर आला होता व तिची पावले चकचक फोडत होती. समोरून पारगावला चाललेल्या एका बगदार घोडेस्वाराने तिला थांबवले. त्यांनी विचारले, हे कोणतं गाव म्हणायचं? म्हणून बुद्रुक माझ्या गावा, असे पार्वतीबाईंनी उत्तर दिले. बुद्रुक म्हणजे मोठे. एका गावाची 2 गावे असली की खुर्द बुद्रुक असा उल्लेख करतात. लय भूक लागल्या बघ, काय हाय काय तुझ्या टोपली? बघ की काय हाय, असं म्हणत तिने डोईवरची टोपली खाली उतरली. त्यावरील कापड काढलं आणि त्या घोडेस्वाराला देण्यासाठी एका मोठ्या पानावर 2 आंबोळ्या ठेवल्या. ह्याला काय म्हणतात ग बायो? आणि इतकाली भूक कशी पाडली ग तू? हे ऐकताच पार्वतीला तर हसूच आले. ती म्हणाली, अरे याला आंबोळी म्हणतात र, आणि याला भूक नाही पाडावी लागत रे बाबा. तव्यावर पातळ पातळ आंबोळीचं पीठ सोडलं की पाणी मुरतं या आणि भूक पटतात बजावजागी. तो घोडेस्वार मोठ्या आवडीने आंबोळ्या खाऊ लागला. ते पाहून पार्वतीबाईंनी विचारले, आवडली का? एकदम बेस्ट केलीस बघ, आणखी देतेस का? हे घे की. असे करता करता टोपली रिकामी झाली. कुणासाठी चालवली आता जणू कारभारी राबतात दुसऱ्याच्या शेतात त्यांच्यासाठी. आता ग पुण्यांदा कोण म्हणते? इथे जवळच माझी झोपडी हाय. माझे हात इकटे हात आणि घरात आंबोळीचं पीठ बी हाय. तो घोडेस्वार तिच्या बरोबर पाशी आला. लोटाभर पाणी घेऊन समाधानाची करून घोड्यापासून निघून गेला. पार्वतीने पुन्हा एकदा आंबोळ्या घातल्या व ते घेऊन ती शेताकडे निघाली. तिच्या कारभारीने विचारले, काय ग पारू, आज का उशीर केला? वाटेत एक घोडेस्वार भेटला. लय भोकला होता म्हणून त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या. त्यानं समध्या आंबोळ्या खाल्ल्या आणि आता करता करता वक्रता झाला. अगं एकदम बेस्ट केलीस बघ. तो भरला माणूस बरोबर जेवला ना? अगं साक्षात भगवंत जेवला. खावा आता सुखाने, असं म्हणत तिने आपल्या पतीसाठी आंबोळ्या दिल्या. तर ती दोघे आनंदाने आंबोळ्या खाऊ लागली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या पाळी राजाचे दूध दारापाशी पण शेतकरी थोडा घाबरलाच. दूध म्हणाले, पार्वतीबाई आंबोळीवाली येतेस राहती का? काय केलं तिने? असे शेतकऱ्याने थोडे घाबरतच विचारले. तिला आणि तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब घरात बोलावलं आहे. त्या बत्तीसवाने कावडी केली का जणू? शेतकरी विचारात पडला. म्या कोणाचं वाईट केलंय? चला तर जाऊन सांगू महाराजांनी. भुकेल्याला खाऊ घालणे हा काय अपराध झाला तेव्हा? ते दोघे नवरा बायको दरबारामध्ये जायला निघाले. बघतात तर काय, त्यांचे स्वागत दिल्लीच्या दरवाजापासून चालू होते. अगोदरच संभोशिल्या पार्वतीने सिंहासनाकडे पाहिले. पाहते तर काय, कालचाच की तो घोडेस्वार, ह्योच की तो घोडेवाला बाबा. म्हणजे म्हणत होते, माफी असावी देवा, काल मी तुम्हाला भाऊ म्हणलं, एकीने बोलावलं. पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा बंधू, पिता, सखा सर्व काही असतो. तुकाच्या प्रेमाने मला आंबोळ्या खाऊ घातलीस, त्याने मी प्रसन्न झालो आहे. आता तुझ्या पतीला दुसऱ्यांच्या शेतात राबायची काही गरज नाही, कारण मडिलगी बुद्रुक 10 एकर जमीन तुमच्या नावावर इनाम म्हणून करीत आहे. हे ऐकताच त्या गरीब जोडप्याचे डोळ्यात पाणी आले. महाराजांना नमस्कार करून जाण्यास निघाले. डोळ्यात महाराजच म्हणाले, माझ्या या बहिणीचा साडी चोळून सन्मान करा, ही आमची माहेरवाशीण आहे. हे शब्द ऐकताच पार्वतीला तर गहिवरूनच आले. शेवटी ही जोडी वडील त्याला पोहोचली. कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी जे शेत इनाम म्हणून दिले होते ते आज सुद्धा आंबोळीचे शेत म्हणून प्रसिद्ध आहे. असे छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. समता, बंधुता याची शिकवण देणाऱ्या
श्री शाहू महाराजांना माझं विनम्र अभिवादन. त्यांना माझा मानाचा मुजरा. तात्पर्य. मैत्रिणींनो, या गोष्टीमधून आपल्याला असे शिकायला मिळते की कोणतीही व्यक्ती आपल्या ओळखीची असो